कसला भारी दिसतोय पहा आवळा. आणि हा साखरेतला नाही तर गुळातला आहे, अगदी गुलाबजामुसारखा आणि चवही अगदी तशीच आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुळातील मोर आवळा. तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण हा मोरावळा आज कसा बनवायचा योग्य प्रमाणात ते पाहणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. ते मिठाच्या पाण्यात टाकून घेते कारण काही कचरा घाण वगैरे असेल तर निघून जाईल. मिठाच्या पाण्यात 10 मिनटं ठेवायचे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि असे डाग पडलेले आवळे मी काढून दुसरे घेते. त्याच्यात डाग पडलेले घ्यायचे नाहीत, नाहीतर ते लवकर मोरावळा खराब होतो, आपला टिकत नाही वर्षभर. आता इथे मी हे आवळे स्वच्छ या पाण्याने धुते आणि परत एकदा मग स्वच्छ पाण्याने धुवून घेते. याला व्यवस्थित पुसून घ्यायचे कोरड्या फडक्याने. आणि आता मी इथे एका काट्याच्या चमच्याने किंवा फोकने याला असे चिरा पाडून घेते, जेणेकरून आपला जो गुळाचा पाक आहे तो त्यात आतपर्यंत शिरला जाईल आणि मग आपला मोरावळा खूप रसरशीत होईल. तर मी अशा पद्धतीने सर्व आवळ्याला टोचे मारून घेतले, पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला बाकी साहित्य सांगते. इथे मी अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि हे पिंक सॉल्ट आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकलं साधं मीठ टाकलं तरीही चालेल. आणि आता हा मोरावळा आपण अगदी कुकरमध्ये करणार आहोत. अगदी अर्ध्या तासात होणारी रेसिपी आहे, खूप झंझट नाही आहे. आता हे कुकर मी गॅसवर ठेवला आहे आणि याच्यात हा गूळ टाकून घेते अर्धा किलो पूर्ण. अगदी परफेक्ट प्रमाण आहे, याला वर्षभर काहीही होत नाही. या मोरावळ्याला मी मागच्या वर्षीही केला होता आणि परत आता हे तुम्हालाही दाखवते आणि मी आमच्या घरातल्यांसाठीही करते आहे. आणि ह्या गुळाला थोडा वेळ हलवायचं आहे आपल्याला, कारण काय होईल खाली लागायची शक्यता असते त्यामुळे. आता हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे अधनंमधनं. आणि आता इथे पाहू शकता मी अगदी छोटे 2 चम्मच फक्त पाणी घातलेलं आहे. मी अगदी छोटे चम्मच आहेत, पोह्याचाही नाही आहे, त्याच्यापेक्षा छोटा चम्मच आहे. आणि तेवढंच पाणी घालून आता हा गूळ आपल्याला थोडासा हलवत राहायचा आहे, कारण काय होतं गूळ पटकन लागल खाली, कारण आपण पाणी खूप घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आता हा गूळ अगदी 2-4 मिनटामध्येच मेल्ट होऊन जाईल. इथे पाहू शकता मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. फक्त हलवत राहायचं आहे थोडं, एक मेहनत आहे याला, एक 5 मिनटं फक्त. तिथे पाहू शकता तुम्ही गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे पूर्ण. आता हा गूळ मेल्ट झाला आहे, 5च मिनटामध्ये हा गूळ पूर्ण मेल्ट झाला आहे. आणि ही सगळी प्रोसेस बारीक गॅसवर करायची आहे. गूळ अशा पद्धतीने मेल्ट झाल्यावर मी याच्यात हे आवळे टाकून घेतलेले आहेत. आणि आता हे मीठ घातलेलं आहे आणि लवंग आणि दालचिनीचा जो तुकडा आपण घेतला होता तोही मी घालून घेतला आहे. आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया आपण. आपल्याला आधी पाणी घालायचं नाही आहे गुळामध्ये, कारण आवळ्यामुळे ह्या गुळाला नंतर खूप पाणी सुटणार आहे, त्यामुळे बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. आणि आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे, त्यामुळे पाण्याचे खूप कमी प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे पाहू शकता आवळ्यामुळे या गुळाला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. आता मी कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घेणार आहे फक्त. आता इथे कुकरची 1 शिट्टी झालेली आहे, मी याला थंड होऊ देऊन मग उघडणार आहे. आता इथे कुकरचं प्रेशर कमी करते आणि मग उघडते. आता इथे पाहू शकता तुम्ही फक्त एक शिट्टी घेतलेली बारीक गॅसवर. आणि हे पाहू शकता तुम्ही कसले छान आवळे दिसत आहेत, आतपर्यंत रस शिरलेला आहे, कारण रंग बदलला आहे आवळ्यांचा. गुळाचं पाणी बघताय आवळ्याचं आणि गुळाचं, हे तुम्ही सरबतासाठी पण नंतर वापरू शकता. याचं खूप छान सरबत पण होतं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.